नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांनी माझी 10वी विषय मराठीमधील व्याकरण या विषयासाठी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। विषय मराठी, त्यामधील घटक व्याकरण, उपघटक शब्द संपत्ती याचा आज आपण या पाठामध्ये विचार करणार आहोत। मराठीच्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4A मध्ये शब्द संपत्ती हा घटक आपल्याला 4 गुणांसाठी विचारला जातो। म्हणून आपण या पाठामध्ये शब्द संपत्ती म्हणजे नेमकं काय आणि शब्द संपत्तीमध्ये कोणते उपघटक येतात ते अभ्यासणार आहोत। जर आपल्याकडे आपल्या भाषेमधील जर शब्द संपत्ती विपुल प्रमाणात असेल तर आपण एक उत्तम वक्ता, एक उत्तम लेखक बनू शकतो। तसेच जर आपण शब्द संपत्ती किंवा शब्द संपत्तीबद्दल आपल्याला जादा माहिती असेल तर आपण कम्युनिकेशन जे आहे, आदान आणि प्रदान ही जी विचाराची प्रक्रिया जी आहे ती आपण करू शकतो। पहा, तर शब्द संपत्तीमध्ये आपल्याला पहिला घटक जो घ्यायचा आहे उपघटक, तो आहे वचन विचार। आता वचन विचार म्हणजे काय, तर पहा याच्यामध्ये एक वचन आणि अनेक वचन असे 2 भाग पडतात। यामध्ये जर पाहिलं तर एक वचन म्हणजे काय, तर नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो त्यावेळी ते एक वचन असतं। तर अनेक वचन म्हणजे काय, तर नामाच्या रूपावरून जास्त वस्तूंचा बोध होतो त्यावेळी ते अनेक वचन असतं। याचा अर्थ असा, जर आपल्याला एक वस्तू असेल तर आपण एक वचन आणि एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर त्याला आपण अनेक वचन म्हणणार। ओके, मग आपण एक वचन आणि अनेक वचन याची काही उदाहरणे पाहूत। यामध्ये एक वचन आणि अनेक वचन, आता पुल्लिंगी जे शब्द आहेत त्या पुल्लिंगी शब्दांचं आपण अनेक वचन करणार आहोत। एक वचनामध्ये जर मासा असेल तर त्याचं अनेक वचनामध्ये मासे होईल, म्हणजे एक असेल तर मासा आणि अनेक असतील तर मासे। वारा, वारे, एक असेल तर आंबा, अनेक असतील तर आंबे। त्याच्यानंतर ही काही उदाहरणं आपण पुल्लिंगीची बघितलीत, म्हणजे पुल्लिंगी जे शब्द आहेत त्या पुल्लिंगी शब्दांचं आपण काय केलेलं आहे, अनेक वचन केलेलं आहे। मग असे बरेच शब्द आहेत। जर बघितलं तर वाडा हा शब्द आहे, वाडा एक वचन म्हणजे एक असेल तर वाडा म्हणतो आपण आणि अनेक असेल तर वाडे, बरोबर। त्याच्यानंतर फळा, एका वचनामध्ये फळा, अनेक असतील तर फळे। मग हे झाले पुल्लिंगी शब्द। आता यानंतर जर आपण स्त्रीलिंगी शब्दांचं जर अनेक वचन बघितलं तर त्यामध्ये बघा, एक तर काही आपण स्त्रीलिंगी शब्दाचे एक वचन आणि अनेक वचन पाहूया। वही, अनेक वचनामध्ये वह्या, म्हणजे एक असेल तर वही तर अनेक वचनामध्ये वह्या। एक असेल तर खोली, अनेक असतील तर खोल्या। आता एक असेल तर म्हैस आणि अनेक असतील तर आपण म्हशी म्हणणार। म्हणजेच इथं बघा, हे महत्वाचं आहे, म्हैस एक असेल तर म्हैस आणि अनेक वचनामध्ये त्याचं काय होतं, म्हशी असं होतं, बरोबर। नपुसकलिंगी काही उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये वासरू असेल तर अनेक वचनामध्ये वासरे येईल, पाखरू असेल तर पाखरे येईल, त्याच्यानंतर खेडे असेल तर खेडी येईल। म्हणजे एका वचनामध्ये नपुसकलिंगी जर आपण शब्द घेतले तर त्याचं अनेक वचन कसं होईल, तर खेडे, खेडी, वासरू, वासरे, त्याच्यानंतर पाखरू, पाखरे, त्याच्यानंतर मडके, एक असेल तर मडके, अनेक असतील तर मडकी। हे झालं एक वचन अनेक वचन। पण काही शब्द असे आहेत की ज्यांचं एक वचन पण तेच राहतं आणि अनेक वचनात पण तेच राहतात। जर मी असं म्हटलं की असं जर म्हटलं तर एक असेल तर शाळा आणि अनेक असतील तरी सुद्धा आपण काय म्हणणार, शाळा। म्हणजेच असे काही शब्द आहेत असे काही शब्द आहेत की ते एका वचनामध्ये पण तेच असतात आणि अनेक वचनामध्ये पण काय असतात, तेच असतात। मग अशी भरपूर उदाहरणं आपल्याला देता येतील। जर याच्यामध्ये जर बघितलं तर एका वचनामध्ये शाळा, अनेक वचनामध्ये शाळा। त्याच्यानंतर जर बघितलं तर भाषा,
एका वचनामध्ये भाषा तर अनेक वचनामध्ये पण भाषा येईल. एक असेल तर रंग म्हणतो, अनेक असतील तर रंग म्हणतो. म्हणजे अशी काही उदाहरणं आपल्याला सापडतील की जी एका वचनामध्ये पण तीच असतात आणि अनेक वचनामध्ये पण तीच असतात. आता एक असेल तर पर्वत आणि अनेक असतील तर पर्वतच आपल्याला म्हणावं लागतं बा. पण जर आपण नदी असं घेतलं, स्त्रीलिंगी रूप, जर आम्ही नदी एक असेल तर नदी आणि अनेक असतील तर नद्या. एक असेल तर फूल म्हणतो, अनेक असतील तर फुले म्हणतो. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन ज्यावेळी नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो त्यावेळी ते काय असेल, ज्यावेळी नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो त्यावेळी ते एक वचन असेल. आणि नामाच्या रूपावरून एकापेक्षा जास्त म्हणजे जास्त वस्तूंचा जर बोध होत असेल तर ते काय असतं, अनेक वचन असतं. ओके बा. शब्द संपत्तीमध्ये दुसरा घटक जो आहे तो समानार्थी शब्द आहे. आणि जर बघितलं तर प्रश्न क्रमांक 4A मध्ये आपल्याला एका मार्कासाठी समानार्थी शब्द येतात. मग असे समानार्थी शब्द आपल्याला 2 येतात, बरोबर. बघा, समानार्थी शब्द म्हणजे काय, समान अर्थ असणारे अनेक शब्द म्हणजे समानार्थी शब्द. यातलाच समानार्थी शब्दालाच काय म्हटलं जातं तर प्रतिशब्द किंवा पर्यायी शब्द म्हटलं जातं. बघा, म्हणजे एकाच अर्थाचे अनेक शब्द म्हणजेच समानार्थी शब्द. ओके, एकाच अर्थाचे अनेक शब्द म्हणजेच काय, समानार्थी शब्द. तर चला तर मग मराठी भाषेमध्ये असे काही समानार्थी शब्द आहेत ते आपण काय करूया, अभ्यासूया. मग याच्यामध्ये पहिला जो आहे वाट. वाट या शब्दाला समानार्थी शब्द पथ म्हणजेच देखील वाट आणि रस्ता म्हणजे देखील वाट. आणि मग हा जो वाट हा समानार्थी शब्द आपल्याला गेल्या वेळच्या बोर्डाच्या कृतीपत्रिका जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय केलेला आहे तो विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा, अंग. आपलं जे आहे ते अंग. मग याला काय काय म्हटलं जातं अजून, याला कोणकोणते शब्द आहेत अजून, तर त्याच्यामध्ये शरीर आहे, काया आहे, तनू आहे, देह आहे, बरोबर. म्हणजे हे शब्द म्हणजे अंग. त्याच्यानंतरचा शब्द आहे आई, बरोबर. म्हणजेच आई या शब्दाला समानार्थी शब्द माता आहे, जननी, माऊली, माय, मातोश्री, बरोबर. म्हणजे अगोदर इतिहास काळामध्ये आईला काय म्हटलं जातं, मातोश्री, बरोबर. ग्रामीण भागामध्ये प्रचलित शब्द माय आहे, बरोबर. वारकरी संप्रदायामध्ये माऊली आहे आणि जननी म्हणजे माता, माता म्हणजे देखील आईच. बर. पुढं आकाश. जे आकाश आहे त्या आकाशाला समानार्थी शब्द आभाळ आहे, गगन आहे, नभ आहे. त्याच्यानंतर अंबर म्हणजे देखील आकाश. पुढं बघा, कमळ. या शब्दाला समानार्थी शब्द कमळ म्हणजेच अंबुज, पद्म, सरोज, पंकज, नीरज. आता पंकज म्हणजे काय, पंकात जन्मणारा, बरोबर. पंकात म्हणजे चिखलात जन्मणारा म्हणजेच काय, कमळ. त्याच्यानंतर नीरज, निरात जन्मणारा. नीर म्हणजे पाणी, पाण्यात जन्मणारा म्हणजे काय, कमळ. म्हणजेच थोडक्यात कमळला आपल्याला हे शब्द काय होईल आपल्यात जास्त लक्षात राहतील, म्हणजे पंकज आणि नीरज. त्याच्यानंतर काठ. याला समानार्थी शब्द काठ. आपला जर बघितलं तर नदीचा इकडचा किनारा तिकडचा किनारा, मग काठाला शब्द काय येईल, किनारा शब्द येतो. त्याच्यानंतर तट येतो, तीर येतो. बा. पुढं घर. घर म्हणजे सदन. घर याला समानार्थी शब्द सदन. आलय. आलय हा शब्द घराला समानार्थी शब्द आहे. आपण देवालय असा शब्द ज्यावेळी उच्चारतो त्यावेळी देवाचं आलय म्हणजे देवालय, म्हणजेच देव अधिक आलय म्हणजे देवाचं घर, त्याला आपण देवालय म्हणतो. म्हणजेच घराला शब्द काय आहे, समानार्थी शब्द आलय. निकेतन, गृह. गृह म्हणजे देखील घर. त्याच्यानंतर तोंड. आपलं जे मुख आहे याला समानार्थी शब्द आणखीन कोणते आहेत, तर तोंड त्याला समानार्थी शब्द मुख आहे. त्याच्यानंतर आनन आहे. त्याच्यानंतर चर्या आहे, चेहरा आहे, मुद्रा आहे. वा. म्हणजेच तोंड याला समानार्थी शब्द आनन, मुख, चर्या, चेहरा आणि मुद्रा. त्याच्यानंतर पाणी. आपलं जे पिण्याचं पाणी आहे ते पाणी, ते जे आहे त्याला पाणी या शब्दाला समानार्थी शब्द नीर. नीर म्हणजे पाणी, जल म्हणजे देखील पाणी, उदक म्हणजे देखील पाणी आणि तोय म्हणजे देखील पाणी. पुढं बघा, शक्ती.
ला समानार्थी शब्द. आता शक्ती याला मी अंडरलाईन केलेला आहे का, तर हा जो शब्द आहे तो गेल्या वेळेच्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला काय केलेला आहे, विचारलेला आहे. आता त्याच्यामध्ये शक्ती याला समानार्थी शब्द ताकद आणि सामर्थ्य. पुढे बघा वारा. वारा समानार्थी शब्द वात, समीरण, पवन, मारुत, अनिल. बघा अनिल शब्द कसा लिहिलेला आहे बघा. आपल्याला ज्यावेळी लेखन नियमानुसार शुद्ध लेखनामध्ये ज्यावेळी शब्द विचारला जातो तो अनिल पण येऊ शकतो. समीरण, पवन, मारुत, अनिल म्हणजेच काय आहे, वारा. पुढं वीज. वीज समानार्थी शब्द वीज याला समानार्थी शब्द जर बघितले तर सौदामिनी, विद्युत, चपला. ओके, चपला म्हणजे देखील वीज, विद्युत म्हणजे वीज, सौदामिनी म्हणजेच वीज. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे रात्र. रात्र या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे निशा आणि रजनी. ओके, निशा म्हणजे देखील रात्र आणि रजनी म्हणजे देखील रात्र. त्याच्यानंतर अजून भरपूर असे शब्द आहेत. सागर असेल, मग सागर याला समानार्थी शब्द जर बघितले तर समुद्र आहे. त्याच्यानंतर रत्नाकर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर जलनिधी, सिंधू हे सागरला समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर बघा हरिण हा जो शब्द आहे या हरिणला समानार्थी शब्द कुरंग असा आहे. कसा आहे, कुरंग. ओके, मग असे काही समानार्थी शब्द आपल्याला बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर शब्द संपत्तीमधील पुढील घटक आहे विरुद्धार्थी शब्द. आपल्याला हे शब्द एका मार्कासाठी काय केले जातात, विचारले जातात. बघा मग विरुद्ध शब्द म्हणजे काय, तर अर्थाच्या दृष्टीने एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात. मग जर बघितलं तर अर्थाच्या दृष्टीने एकमेकांच्या विरुद्ध, मी काही उदाहरणं सांगतो त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की अर्थाच्या दृष्टीने कसे एकमेकांच्या विरुद्ध शब्द असतात. माझ्या घरामध्ये अंधार आहे, माझ्या घरामध्ये उजेड आहे. या दोन वाक्यामध्ये अंधार आणि उजेड हे दोन एकमेकांच्या विरुद्ध शब्द आहेत. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीनं एकमेकांच्या विरुद्ध असणं म्हणजेच विरुद्धार्थी शब्द. चला तर मग असे काही शब्द आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारले जाऊ शकतात. अशा शब्दांचा आपण काय करूया, विचार करूया. पहिला शब्द आहे आनंद. त्याला विरुद्धार्थी शब्द दुःख. त्यानंतर आरंभ. आरंभ म्हणजे प्रारंभ करणे, एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे. मग आरंभ तर त्याला विरुद्धार्थी शब्द आहे शेवट किंवा समाप्त. समाप्त म्हणजे देखील शेवट. त्याच्यानंतर आंधळा, डोळस. त्यानंतर उजेड त्याला विरुद्धार्थी शब्द आहे काळोख. त्याच्यानंतर उदार. त्याच्यानंतर उदार त्याला विरुद्धार्थी शब्द आहे कंजूस. उदार म्हणजे औदार्य, देण्याची दानत असणं म्हणजेच काय, उदार. आणि कंजूस म्हणजे काय, त्याच्याजवळ ही वृत्ती, देण्याची वृत्ती नसते, त्याला आपण काय म्हणतो, कंजूस. कृतज्ञ आणि कृतज्ञ. आता कृतज्ञाला विरुद्धार्थी शब्द कृतज्ञ. मग कृतज्ञ म्हणजे काय, तर कृतज्ञ म्हणजे केलेला उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा म्हणजेच कृतज्ञ. तर केलेले उपकार विसरणारा म्हणजेच काय, कृतज्ञ. हे शब्द कसे लिहिलेत बघा. हे शब्द काय होतात, आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर पुढे बघा बोथट. एखादा जर भाला असेल तर भाल्याची जी टोच असते ती काय असते, तीक्ष्ण असते. आणि ती जर काय झाली असेल थोडीशी, त्याला धार जर नसेल तर ती काय म्हणतो आपण, ती बोथट झाली. म्हणजेच काय, तीक्ष्ण, बोथट. प्रकाश. प्रकाशला विरुद्धार्थी शब्द अंधार किंवा तम. तम म्हणजे पण अंधार, पण प्रकाश याला विरुद्धार्थी शब्द काय आहे, अंधार. त्याच्यानंतर प्राचीन, अर्वाचीन. प्राचीन म्हणजे पूर्वीचा काळ, अर्वाचीन म्हणजे आत्ताचा आधुनिक काळ. त्याच्यानंतर बघा भरती, ओहोटी. हे विशेष करून शब्द आपल्याला भूगोल या विषयामध्ये पाहायला मिळतात. भरती, ओहोटी. त्याच्यानंतर सत्कीर्ती म्हणजे चांगली कीर्ती, याला विरुद्धार्थी शब्द म्हणजे दुष्कीर्ती. त्याच्यानंतर सुकाळ म्हणजे चांगला काळ, त्याच्यानंतर त्याला विरुद्धार्थी शब्द दुष्काळ असा आहे. त्याच्यानंतर बघा पुढं हर्ष म्हणजे हसणे, खेद म्हणजे दुःख, म्हणजेच याचा अर्थ हर्षला विरुद्धार्थी शब्द खेद. सुपीक, जमीन सुपीक असते
तर काही जमीन नापीक असते. सुपीक म्हणजे त्या जमिनीवर उत्तम प्रकारे पीक येतं, म्हणजेच सुपीक, त्यालाच विरुद्धार्थी शब्द नापीक असा आहे. पुढे बघा, फुलणे. फुलणे, फुल फुलतं, त्याला विरुद्धार्थी शब्द संध्याकाळी ते काय होतं, कोमेजून जातं. म्हणजेच काय, फुलणे कोमेजणे. त्याच्यानंतर लांबी रुंदी. लांबी विरुद्धार्थी शब्द रुंदी. एकमत दुमत. आणि एकमत दुमत, सुपीक नापीक हे जे शब्द आहेत, मी जे आता अंडरलाईन जे शब्द करतो ते काय झालेले आहे, गेल्या वेळेच्या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला काय केलेले आहेत, विचारलेले आहेत. ओके. मग असे बरेच विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतील. सकाळ विरुद्धार्थी शब्द संध्याकाळ आहे. असे बरेच विरुद्धार्थी शब्द. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य करा असं म्हणताना किंवा असं ज्यावेळी आपल्याला करायला लावलेलं असतं त्यावेळी मात्र काय येतं की विरुद्धार्थी शब्द आपल्याला त्यावेळी तिथं वापरावे लागतात. शब्द संपत्तीमधील पुढील भाग आहे तो म्हणजे शब्द समूहाबद्दल एक शब्द. बघा, शब्दांचा समूह टाळून त्याच्यासाठी जर एक शब्द वापरला तर काय होईल की त्या शब्द समूहाबद्दल एक शब्द येईल, त्यात जागाही कमी लागेल. असे मराठीमध्ये अनेक शब्द आहेत की जे शब्द समूहाबद्दल वापरले जातात. थोडक्यात आपण उदाहरणावरून पाहूया, म्हणजेच आपल्या लक्षात येईल. बघ, ज्ञानदाला लिहिता वाचता येते. आणि दुसरं उदाहरण आहे की ज्ञानदा साक्षर आहे. म्हणजेच वरील वाक्याचा अर्थ इथं दिलेला आहे. मग लिहिता वाचता येणे म्हणजेच काय आहे, साक्षर आहे. म्हणजेच आम्ही काय केलं की या शब्द समूहाबद्दल आम्ही काय वापरलं तर साक्षर हा शब्द वापरला. ओके. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की शब्द समूहाबद्दल एक शब्द कसा वापरला जातो. तर मग अशीच काही उदाहरणं आपण पाहूया. ज्याचे आकलन होत नाही असा, या शब्द समूहाबद्दल, हा शब्दांचा समूह आहे, या शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरला जातो. म्हणजे ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय, म्हणजेच काय, ज्याचे आकलन होत नाही असा. त्याच्यानंतर ज्याचा तळ लागत नाही असा, म्हणजे ज्याचा थांग लागत नाही म्हणतो आपण, म्हणजेच ज्याचा तळ लागत नाही असा, म्हणजेच ते काय आहे, अथांग असं शब्द आहे. म्हणजेच या शब्द समूहाबद्दल अथांग हा शब्द आहे. ज्याला कोणीही शत्रू नाही असा, ज्याला कोणीही शत्रू नाही असा, या शब्द समूहाबद्दल अजात शत्रू असा शब्द आहे. पुढं केलेले उपकार जाणणारा, केलेले उपकार जाणणारा, मगाशीच आपण पाहिलं बा, केलेले उपकार जाणणारा या शब्द समूहाबद्दल कृतज्ञ असा आहे. आणि मी याला चौकोन केलेला आहे कारण का, तर गेल्या वर्षीच्या कृतीपत्रिका जे आहे त्याच्यामध्ये तो आलेला आहे. बा, त्याच्यानंतर केलेले उपकार न जाणणारा म्हणजे विसरणारा, कृतज्ञ असा शब्द आहे. कधीही जिंकला न जाणारा, कधीही जिंकला न जाणारा म्हणजे तो काय असतो, अजिंक्य असतो. पुढं ईश्वर आहे असं मानणारा, या जगामध्ये ईश्वर आहे असं मानणारा म्हणजेच आस्तिक, म्हणजेच काय, आस्तिक. त्याच्यानंतर पुढं ईश्वर नाही असे मानणारा, ईश्वर नाही असे मानणारा म्हणजे नास्तिक, आहे असे मानणारा म्हणजेच काय, आस्तिक, तर नाही असे मानणारा म्हणजे नास्तिक. त्याच्यानंतर बघा, ऐकायला व बोलायला न येणारा, या शब्द समूहाबद्दल मूकबधीर, मूकबधीर, मूकबधीर म्हणजे थोडक्यात काय, ऐकायला व बोलायला न येणारा. ऐकायला व बोलायला न येणारा म्हणजेच मूकबधीर. शत्रूला सामील झालेला, या शब्द समूहाबद्दल आपल्याला कोणता शब्द तर फितूर, फितूर म्हणजे काय, तर शत्रूला सामील झालेला. त्यानंतर पुढे बघा, दुसऱ्यावर उपकार करणारा, परोपकारी, दुसऱ्यावर उपकार करणारा, त्याच्यासाठी शब्द कुठला आहे, परोपकारी. असंच आहे बा, दुसऱ्यावर अवलंबून असणारा म्हणजेच परावलंबी.
त्याच्यानंतर विज्ञानामध्ये आपल्याला परजीवी असा एक शब्द आहे, म्हणजे दुसऱ्या जीवांवर जगणारा म्हणजे परजीवी. म्हणजे असे काही शब्द आहेत की शब्द समूहाबद्दल आपल्याला वापरता येतील. पुढे बघा, सतत काम करणारा. सतत काम करणारा म्हणजेच याच्यासाठी दीर्घोद्योगी म्हणजेच सतत काम करणारा या शब्द समूहाबद्दल आपल्याला दीर्घोद्योगी हा शब्द पाहायला मिळतो. पुढे बघा, इथं मी काही शब्द लिहिले, दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक. मग या शब्दांमध्ये दैनिक म्हणजे काय, जे प्रत्येक दिवसाला दररोज जे प्रकाशित होतं. म्हणजे वर्तमानपत्र जर बघितलीत आपण, तर जर लोकमत पेपर जर आपल्या घरामध्ये येत असेल तर बघा वर काय लिहिलेलं असतं, दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक पुढारी. म्हणजेच काय, ते दररोज प्रकाशित होतं. मग दररोज प्रकाशित होणारे दैनिक असतात. आठवड्यातून एकदा प्रकाशित होतं, आठवड्यातून, ते काय असतात, साप्ताहिक. ते काय असतात, साप्ताहिक. त्याच्यानंतर 15 दिवसातून पुढं पुढं निघालोय आपण. पहिले एका दिवसाचं घेतलं, परत साप्ताहिक म्हणजे आठवड्याचं घेतलं, आता 15 दिवसाचं. 15 दिवसातून जे प्रकाशित होतं त्याला पाक्षिक म्हणतो आपण. आणि महिन्यातून महिन्यातून एकदा प्रकाशित होतं त्याला मासिक म्हणतो. आणि मासिकला मी चौकोन केलेला आहे, कारण का तर गेल्या वेळेच्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये ते काय झालेलं आहे, आलेलं आहे. त्याच्यानंतर वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रकाशित होणार. ओके, म्हणजेच आपण काय केलं की असे काही शब्द बघितले की जे शब्द समूहाबद्दल येतात. मग असे बरेच शब्द आपल्याला पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपण दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, वार्षिक हे घेतलेलं आहे. ओके, ठीक आहे. मग आणखीन काही शब्द तुम्हाला पुस्तकामध्ये सापडतील, ते तुम्ही शोधून काय करा की आपल्या वहीमध्ये लिहा. बघा, शब्द संपत्तीमधील शेवटचा म्हणजे 5वा भाग जो आहे तो आता आपण पाहणार आहोत. मग शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. अक्षरांपासून कुठल्या, तर शब्दातील. शब्दामधील जे अक्षर आहेत त्यांच्यापासून आपल्याला त्याच्यातील आणखीन शब्द काय करायचे आहेत, शोधायचे आहेत. मग अशामुळे काय होईल, तर एका शब्दात अनेक अर्थपूर्ण शब्द असतात. जर आपण हे शब्द शोधल्यास आपली शब्द संपदा वाढते. तेच मला असं सांगायचं आहे की ज्यावेळी एखाद्या शब्दातील अक्षरांमधून जर आणखीन शब्द जर आम्ही त्यातील तयार केले किंवा शोधले तर आमची जिज्ञासा वृत्ती वाढेल आणि मग त्याच्यातून आणखीन शब्द आम्हाला काय होतील, माहीत होतील. आणि आपल्यामध्ये काय होईल की शब्द संपदा जी आहे ती काय होईल, वाढेल. आणि मग ही शब्द संपदा वाढल्यानंतर, शब्द संपत्ती आपल्या जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या प्रसंगानुरूप आपण ते शब्द काय करू शकतो, वापरू शकतो. म्हणून शब्द संपत्तीमधील हा 5वा आणि शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. तर मग काही उदाहरणं पाहूया. महाभारत शब्द आहे, महाभारत. तर याच्यामधील जे अक्षर आहेत या अक्षरांमधून आणखीन कोणते शब्द तयार होतात, शब्द महाभारत या शब्दातील अक्षरांपासून कोणते शब्द तयार होतात. सर्वप्रथम अक्षरांचा जो अर्थपूर्ण गट असतो तो म्हणजे शब्द असतो. अक्षरांचा अर्थपूर्ण गट म्हणजे शब्द. आणि मग यातील जे अक्षर आहेत त्या अक्षरांपासून आणखीन काही अर्थपूर्ण शब्द काय होतात, तयार होतात. तर महाभारत या शब्दामधून महा हा एक शब्द आहे. त्याच्यानंतर मर असा शब्द तयार होतो, म र. त्याच्यानंतर मत हा एक शब्द तयार होतो, म त. त्याच्यानंतर हार हा र, हात, भार, भात, तर, भारत. म्हणजेच महाभारत ह्या एका शब्दातून आणि त्यातली जर आम्ही अक्षर जर घेतली तर त्यातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द किती तयार होतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे एका शब्दातून 9 शब्द काय होतात, तयार होतात. पुढे बघा, उचल बांगडी. उचल बांगडी या शब्दातून उडी असेल, उचल असेल, चल असेल, चल, लडी, गडी, उलग, उलगडी.
म्हणजेच एका शब्दापासून एका शब्दातील अक्षरांपासून किती शब्द तयार झाले बघा. पुढं आकलन कृती. आता हा जो शब्द आहे आकलन कृती, हा जर शब्द आपल्याला कृतीपत्रिकेत जर आला असेल तर त्यावेळी सांगितलं जातं आकलन आणि कृती. आणि कृती हे दोन शब्द सोडून इतर शब्द काय करा, तुम्ही काय करा त्याच्यातून शोधा एक शब्द. पुढं चवदार हा शब्द आहे आणि मग चवदार या शब्दातील अक्षरांपासून वर, चर, चव, दार म्हणजेच थोडक्यात 4 शब्द तयार होतात. मग तुम्हाला असं सांगितलं चवदार मध्ये चव आणि दार हे शब्द सोडून तुम्हाला इतर शब्द लिहावे लागतात, ते म्हणजे वर आणि चर. त्याच्यानंतर विनायक मध्ये बघा, विनायक या शब्दामध्ये नाक, नायक हे शब्द तयार होतील. वातावरणामध्ये वरण, तार. त्याच्यानंतर पुढं भरवसा असा शब्द आहे, त्याच्यामध्ये भर, त्याच्यानंतर वर. वनवास या शब्दातील अक्षरांपासून नवा, वाव हे शब्द तयार होतात. आणि शेवटी मी शब्द लिहिलाय बालपण आणि त्याला अंडरलाईन केले मी का, तर गेल्या वेळेच्या बोर्डाच्या कृतीपत्रिकेमध्ये काय केलेलं आहे की हा शब्द आलेला आहे बालपण. याच्यापासून तिथं सांगितलं गेलं बाल आणि पण हे 2 शब्द सोडून 2 शब्द तुम्हाला काय करायला सांगितले, तयार करायला सांगितलेत. त्याच्यामध्ये बाप आणि लप असे 2 शब्द याच्यामध्ये तयार होतात. मग मराठीमध्ये असे भरपूर मोठे शब्द आहेत, त्याच्यापासून तुम्ही काय करू शकता, अनेक त्यातील अक्षर वापरून शब्द तयार करू शकता. ओके.